सिंधुदुर्गाच्या आंबोलीमधलेही धबधबे खळाळून वाहायला लागलेत आणि त्यामुळे फेसाळून वाहणारे धबधबे, दाट धुकं यामुळे पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना बघायला मिळतात। या प्रसिद्ध धबधब्यांवरती पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली दिसते। आणि याच गर्दीमध्ये काही गालबोट लावणाऱ्या घटनाही घडताना दिसतात। सिंधुदुर्गाच्या आंबोलीत मुख्य धबधब्याजवळ पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू होती। घाटात मोठी वाहतूक कोंडी त्यामुळे झाली। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली घाटात वाहतूक कोंडी होती। इकडे सिंधुदुर्गात वर्षा पर्यटन सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे प्रसिद्ध अशा वावनकोंड धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय। आंबोलीमध्ये धबधब्यावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, पण दुर्गम अशा वावनकोंड धबधब्यावरती आता पर्यटकांचं लक्ष वळायला लागलेलं आहे। या धबधब्याचा आनंद पर्यटक लुटताना बघायला मिळतात।